So, my dear students, this is your sixth problem of cost accounting. I hope you all are ready for that. I'm just reading the problem. You have to concentrate on our problem. From the following information, prepare a statement showing A. Material consumed, B. Prime cost, C. Factory cost, D. Cost of production, and E. Total cost, F. Profit or loss. We have to find out all these A, B, C, D, E, and F. For that, they have given some information regarding all the items of cost. So first of all, we have to find out material consumed. How can we find out material consumed? We are using certain formula. What is that formula for material consumed? Material consumed created with opening stock of raw material, add purchases of raw material, add expenses related that raw material like carriage inward, octroi, freight, etc. After that, less scrap value of raw material, less return of raw material, and at the end we have to less closing stock of raw material. We got the final figure of material consumed. This is the short and simple formula for material consumed. मराठीत म्हणायचं झालं तर या पद्धतीने आपण मटेरियल कंझ्युम काढतो प्रॉब्लेम मध्ये ज्या ज्या काही बाबी दिलेल्या असतील त्याच्या आधारानुसार. सेकंड वन इज प्राइम कॉस्ट. हाऊ कॅन वी फाइंड आउट प्राइम कॉस्ट? Prime cost is direct material, direct labor, and direct expenses. Total of these three items. If there is no direct material, we find out material consumed, and same happen is here. Same thing is happen here. Here no direct material is given. That's why we will find out the material consumed. After that, in prime cost, we add factory overheads. What are factory overheads? Which are related to the factory. We have to classify all those expenses. We have to find out all office expenses. We have to find out all distributive and administrative. After that, selling and distribution overheads. Classify all those expenses in particular item or place. या पद्धतीने आपण कॉस्ट शीट बनवतो. मग आपल्याला जे आयटम दिलेले आहेत ते कुठे जाणार आहेत ते महत्वाचं आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी मी कॉस्ट शीटचा फॉर्मॅट बनवलेला आहे. कॉस्ट शीटचा फॉर्मॅट कसा असतो पटापट सांगायचं. पहिले आपण डायरेक्ट मटेरियल घेतो पण डायरेक्ट मटेरियल दिलेलं नाही म्हणून आपण काय करणार आहोत पहिलं काढणार आहोत. त्यांनी ए पार्ट सांगितलं ना मटेरियल कंझ्युम. मटेरियल कंझ्युम वर्किंग नोट मध्ये मटेरियल कंझ्युम काढून टाकायचं आणि ती फिगर इथे आपण घ्यायची. मटेरियल कंझ्युमची फिगर या ठिकाणी घ्यायची. मटेरियल कंझ्युम मध्ये काय ऍड करतो आपण डायरेक्ट वेजेस. काय ऍड करतो डायरेक्ट वेजेस. त्याच्यामध्येच काय ऍड करतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. ही काय असते आपली ही आपली असते प्राइम कॉस्ट. हे सगळ्यांचं पाठ झालं पाहिजे. कशानंतर काय येतं हे जर तुमचं चुकलं तर तुमचा पूर्ण प्रॉब्लेम चुकेल. एकही मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. प्राइम कॉस्ट मध्ये काय ऍड करायचं असतं प्राइम कॉस्ट मध्ये ऍड करायचं असतं ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. आपण काही ओळी सोडून देऊयात कारण याचे काही आयटम्स येतील ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्हचे. त्याच्यानंतर काही ओळी सोडून द्याव्या लागतील आपल्याला आणि नंतर जेव्हा त्याची टोटल होईल या सगळ्या आयटम्सची जेव्हा टोटल होईल तेव्हा आपल्याला पुढचा पार्ट मिळतोय. पुढचा पार्ट कसणार आहे ऑब्विसली याची टोटल झाल्यावर आपल्याला सी पार्ट मिळेल. सी पार्ट काय असतो प्राइम कॉस्ट मध्ये हे सगळे आयटम ऑफिसचे आपण ऍड केल्यानंतर आपल्याला सी पार्ट मिळतो फॅक्टरी कॉस्ट किंवा त्यालाच काय म्हटलं जातं वर्क्स कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट मध्ये आपण काय ऍड करतो फॅक्टरी कॉस्ट मध्ये आपण ऍड करतो तुम्ही बोलत चालायचंय
जरी मला ऐकू येत नसेल तरी तुम्ही बोलत चालायचंय. फॅक्टरी कॉस्ट मध्ये आपण काय ऍड करतो? फॅक्टरी कॉस्ट मध्ये आपण ऍड करतो हे बरोबर आहे का? प्राइम कॉस्ट मध्ये ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आपण ऍड करतो, बरोबर आहे का? नाही बरोबर. तुम्हाला आपण कुठे चुकतोय हे पण लक्षात येणं गरजेचं आहे. प्राइम कॉस्ट मध्ये आपण काय ऍड करतो? फॅक्टरी ओव्हरहेड्स. बऱ्याचदा काय होतं, हे लिहिण्याच्या याच्यात बऱ्याचदा चुका होतात. तुम्हाला कळल्या पाहिजे की मॅडम कुठेतरी चुकत आहात. प्राइम कॉस्ट मध्ये आपण काय ऍड करतो? फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्सची टोटल केल्यानंतर आपल्याला मिळते फॅक्टरी कॉस्ट. त्याच्यामध्ये आपण ऍड करतो ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. त्याच्यासाठी पण आपण जागा सोडूयात 7-8 ओळी. यांची जेव्हा आपण टोटल करणार तेव्हा आपल्याला मिळणार काय? मिळणार कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये आपण काय ऍड करतो? आता तिसरं राहिलंय बघा, इथे फॅक्टरी ओव्हरहेड झाले, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हर झाले. तिसरा आपला आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. बरोबर आहे? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आयटम आपण सगळे टाकत जाणार आहोत. नंतर प्रॉफिट वगैरे येईल तो आपण ऍड करूयात, ती नंतरची बाब घेऊयात. थोडं स्मॉल करते वाटल्यास मी तुम्हाला, थोडस जास्त पार्ट दिसला पाहिजे म्हणून. जर तुम्हाला स्क्रीन विजिबल असेल तर म्हणजे थोडा जास्त पार्ट तुम्हाला कव्हर होईल. आता आपण प्रॉब्लेम कडे जाऊया आणि कोणता आयटम कुठे जाईल तो आधी समजून घेऊयात. मला सांगा, आपल्याला पहिलं बाब विचारलीये मटेरियल कन्झ्युम. मी वर्किंग नोट इथेच घेते वाटलं तर. आपल्याला पहिले काय काढायचंय? मटेरियल कन्झ्युम. लिहून घेते मी, मटेरियल कन्झ्युम. लिहायचं वर्किंग नोट नंबर 1 मटेरियल कन्झ्युम. आता मटेरियल कन्झ्युम कसं निघतं? तर पहिला आयटम दिलाय स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऑन 1 जानेवारी 2013 30,000. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऑन 1 जानेवारी. 1 जानेवारी म्हणजे हा इट इज द ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आणि मटेरियल कन्झ्युमचा पहिलाच पार्ट काय असतो? ओपनिंग स्टॉक. तुम्ही पूर्ण लिहायचं, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. 1 तारखेचा आहे म्हणजेच हा काय आहे? ओपनिंग स्टॉक आहे. किती दिलेला आहे? 30,000. दुसरा आयटम दिलाय त्यांनी स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऑन 31 डिसेंबर 2013. स्टॉक आहे कशाचा? रॉ मटेरियलचा. पण कधीचा आहे? 31 डिसेंबरचा. मग हा ऍड करतो का लेस करतो? आपण तो सगळ्यात शेवटी लेस करतो. म्हणून इथे लिहूयात लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस करणार आहोत. त्याची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 34,000. पुढचा आयटम बघूयात, परचेसेस ऑफ रॉ मटेरियल 90,000. आता रॉ मटेरियल परचेस केलेले आहेत. परचेस केले म्हणजे आले. ओपनिंग स्टॉक मध्ये काय करावं लागेल? ऍड का लेस? ऍड. मी आधीच्या प्रॉब्लेम मध्ये पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये आपण मटेरियल कन्झ्युम कसं काढायचं ते दिलेलं आहे. परचेसेस ऑफ रॉ मटेरियल, किंवा आता पण मी रिपीट केलं ते. टोटल अमाऊंट इज 90,000. आफ्टर दॅट कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड काय असतं? इट इज द एक्सपेन्सेस रिलेटेड रॉ मटेरियल. रॉ मटेरियल येताना आपण जे भाडं दिलं असेल ते. म्हणून ऍड करणार का लेस? ऑल एक्सपेन्सेस रिलेटेड टू रॉ मटेरियल वी शुड हॅव ऍड इन दॅट पर्टिक्युलर मटेरियल कन्झ्युम. म्हणून आपण इथे कॅरेज इनवर्ड काय करणार? ऍड करणार. किती दिलंय कॅरेज इनवर्ड? आपल्याला दिलंय 2000. ओके. मला सांगा, कॅरेज इनवर्ड नंतर ऑफ ट्राय वगैरे पूर्ण प्रॉब्लेम मध्ये आहे का? एकदा चेक करून घ्यायचा. ऑफ ट्राय आहे का? नाहीये. स्क्रॅप आहे का? प्रॉब्लेम मध्ये नाहीये. रिटर्न आहे का? रॉ मटेरियलचं असेल तर इथे आपण ते सगळं काय केलं असतं? इथे अदर एक्सपेन्सेस ऍड केले असते. स्क्रॅप, रिटर्न्स आपण लेस केले असते. पण सुदैवानं प्रॉब्लेम मध्ये कोणताही त्या पद्धतीचा आयटम त्यांनी दिलेला नाही. मग आता मटेरियल कन्झ्युम काढताना यांची टोटल करा. 1,22,000. 1,22,000 आणि ना 1,22,000 मायनस 34,000. मटेरियल कन्झ्युम येत आहे 1 लाख. कॅरेज इनवर्ड किती आहे रे? 2,000च दिले ना. कॅरेज इनवर्ड 2,000, 90,000 आहे.
येस, बरोबर. 1,22,000, 1,22,000 मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हणजे 34,000. हे थोडं वर घेते वाटल्यास तुम्हाला समजण्यासाठी मी इथेच घेऊया. 1,22,000 minus 34,000. Answer is 86,000. परत करा एकदा. I think I'm wrong. 88,000. Okay. 88,000 is the final material consumed. Final material consumed. Material consumed म्हणजे काय? जे मटेरियल यूज केलं गेलं वस्तू बनवण्यासाठी ते मटेरियलची व्हॅल्यू केव्हा काढतो आपण? जेव्हा डायरेक्ट मटेरियल दिलेलं नसेल. मग आपण मटेरियल कंझ्युम काढलं. मटेरियल कंझ्युम किती आलं आपलं? 88,000. मटेरियल कंझ्युम कुठे जातं? आणि पहिलाच आपला पार्ट लिहून घेतलाय आपण, मटेरियल कंझ्युम किती आला? 88,000. मी लिहून घेते 88,000. दिस इज अवर मटेरियल कंझ्युम. आपण या पद्धतीने ते फाइंड आउट केलेलं आहे. इतके झाले कॅरेज इनवर्ड पर्यंत. आता पुढचा आयटम कुठे जाईल तो पटकन तुम्ही पण सांगायचं. कॅरेज आउटवर्ड 3,500. कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय? जाणाऱ्या मालाचं लागलेलं भाडं 3,500. माल केव्हा जातो? जेव्हा तो आपण विकायला पाठवतो. माल विकायला पाठवतो म्हणजे हे कोणते एक्सपेन्सेस आहे? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. म्हणून आपण कॅरेज इनवर्ड कुठे टाकायचं? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनला. कॅरेज आउटवर्ड किती अमाऊंट दिलेली आहे? कॅरेज आउटवर्डची अमाऊंट दिलेली आहे 3,500. कॅरेज आउटवर्ड जाणाऱ्या माल केव्हा जातो? सेलिंग साठी जातो तेव्हा. कॅरेज इनवर्ड कुठे घेतलं होतं आपण? कॅरेज इनवर्ड घेतलं होतं मटेरियल कंझ्युमला. लक्षात ठेवा, कॅरेज इनवर्ड मटेरियल कंझ्युमला. कॅरेज आउटवर्ड आपण कुठे घेतलं? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्सला. हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात प्रॉब्लेम मध्ये. रेंट अँड रेट्स. इथे बघा रेंट अँड रेट्स दिले, त्याच्या खाली लिहिलेलं आहे फॅक्टरी. म्हणजे रेंट अँड रेट्स फॅक्टरीला किती आलं? 4,200. त्याच्या खाली लिहिलंय ऑफिस 1,500. याचा अर्थ काय? दोघं ठिकाणी रेंट आणि रेट्स लागले, म्हणजे फॅक्टरीचे पण रेंट आणि रेट्स लागले आणि ऑफिसला सुद्धा रेंट आणि रेट्स लागले. फॅक्टरीला किती लागले रेंट अँड रेट्स? 4,200. म्हणून फॅक्टरी ओव्हरहेड्सला आपण 4,200 टाकणार आणि ऑफिस ओव्हरहेड्सला टाकणार 1,500. काय म्हणून? रेंट अँड रेट्स दोघं ठिकाणी त्यांनी सेपरेट दिलेले आहेत. मी लिहिते फॅक्टरी ओव्हरहेड्सला रेंट अँड रेट्स. किती दिले फॅक्टरीचे? ज्याचे त्याचे ज्याला त्याला टाकायचं, मिक्सअप करायचं नाही. 4,500. पुन्हा रेंट अँड रेट्स ऑफिसचे पण दिले, म्हणून ऑफिसला पण मी लिहिणार रेंट अँड रेट्स. किती दिले म्हटलं? मात्र ऑफिसचे ते दिले 1,500. बघा इथे आयटम आपला कम्प्लीट झाला. कोणता? रेंट अँड रेट्स ऑफिसला टाकले, फॅक्टरीला सुद्धा टाकले. नंतरचा आयटम आहे प्रोडक्टिव्ह वेजेस 60,000. मला सांगा प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजेच काय? प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजेच डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट लेबर. प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे लिहून घ्यायचे तुम्ही. प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजेच काय हे पाहिलंय आपण आधीच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता. प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजेच काय? डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट लेबर, त्यालाच म्हणतात प्रोडक्टिव्ह वेजेस. 60,000. मग कुठे जातात प्रोडक्टिव्ह वेजेस? इथे मी लिहून देते वाटल्यास तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून, नाही तर हे कुठून आलं है ना. प्रोडक्टिव्ह वेजेस प्रॉब्लेम मध्ये जे नाव दिलं असेल ते लिहायचं. 60,000. साधारणतः यांची अमाऊंट मोठीच असते. 60,000 प्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेस मीन्स डायरेक्ट वेजेस और डायरेक्ट लेबर, सेम नाव आहे. आपण त्याला म्हणू अलाइज नेम आहे, दुसरं नाव त्याला ते आहे. नंतर आहे अनप्रोडक्टिव्ह वेजेस 5,000. आता अनप्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे काय? फॅक्टरी अँड फॅक्टरी ओव्हरहेड्सला ते जाणार आहे अनप्रोडक्टिव्ह वेजेस. म्हणजे हे इनडायरेक्ट असतात अनप्रोडक्टिव्ह वेजेस. किती दिले अनप्रोडक्टिव्ह वेजेसची अमाऊंट? ती दिली आहे 5,000. आपण कुठे टाकतो? फॅक्टरी ओव्हरहेड्सला. मी थोडा हायलाइट करून देते, हे ऑफिस ओव्हरहेड्सला, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल है ना. आता पुढचा आपण घेऊयात. पुढचं दिलंय प्रोडक्टिव्ह वेजेस, नंतर घेतलं अनप्रोडक्टिव्ह वेजेस, फॅक्टरीला टाकलं. मला सांगा ड्रॉइंग ऑफिस सॅलरी 2,000. ऑफिस आहे याच्यात, ऑफिसला जाईल का? नाही. मी सांगितलं होतं ड्रॉइंग ऑफिस सॅलरी म्हणजे काय? फॅक्टरीमध्ये
एखाद्या मशीनची, एखाद्या वस्तूची डिझाईन बनवणारे जे इंजिनियर्स असतात त्यांना जी सॅलरी दिली जाते त्याला म्हटलं जातं ड्रॉइंग ऑफिस सॅलरी म्हणून. जरी याच्यात ऑफिस नाव असलं तरी हे कुठे जातं, फॅक्टरीला जातं. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी 2000 म्हणून मी कुठे टाकणार ड्रॉइंग ऑफिस सॅलरी, फॅक्टरीमध्ये टाकणार. मागच्या प्रॉब्लेम मध्ये पण आलेला होता ड्रॉइंग ऑफिस सॅलरी. किती सांगितलंय ड्रॉइंग ऑफिस सॅलरी, ते सांगितलंय 2000. राईट ऑर रॉंग? ड्रॉइंग ऑफिस सॅलरी येस 2000. काउंटिंग हाऊस सॅलरी 5400. काउंटिंग हाऊस सॅलरी कशाशी रिलेटेड आहे, ऑफिसशी रिलेटेड आहे म्हणून ऑफिस मध्ये मी टाकणार काउंटिंग हाऊस. हे तुमचं पाठ असलं पाहिजे कोणतं कुठे टाकायचं आहे. काउंटिंग हाऊस सॅलरी किती आहे, ती आहे 5400. पुढचा आयटम घेऊयात, प्रॉब्लेम कडे लक्ष ठेवा. बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ 2000. आता बॅड डेब्ट्स कुणाशी रिलेटेड आहे, जेव्हा आपण माल विकू तेव्हाच काय येणार आहे, बॅड डेब्ट्स येणार आहे. जेव्हा आपण माल विकू तेव्हाच काय येणार आहे, बॅड डेब्ट्स येणार आहे. म्हणून इट इज रिलेटेड विथ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. म्हणून बॅड डेब्ट्स केव्हाही कुठे घ्यायचे, सेलिंगला. बॅड डेब्ट्स किती आहे, बॅड डेब्ट्स दिलेले आहेत 2000. आफ्टर दॅट बॅड डेब्ट्स नंतर गॅस अँड पॉवर 1000. गॅस आणि पॉवर कुठे लागतं, फॅक्टरीमध्ये लागतं. फॅक्टरी ओव्हरहेडच्या खाली आपण लिहूयात गॅस अँड पॉवर. किती दिले गॅस अँड पॉवर, ती दिली आहे 1000. आफ्टर दॅट पुढचा आयटम आपण बघूयात. पुढचा आयटम दिसतंय गॅस अँड पॉवर नंतर लाइटिंग. आता लाइटिंगच्या ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे ऑफिस, म्हणजे ऑफिस साठी लाइटिंग किती लागलेली आहे 800 रुपये. मग कुठे टाकणार आपण, त्यांनीच दिलेलं आहे आपल्याला लाइटिंग ऑफिस मध्ये टाका. मग जास्त डोकं लावायचं नाही. लाइटिंग ऑफिसची आहे म्हणून ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्हला 800 आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. अमाऊंट व्यवस्थित टाकायचा, एकाखाली एक व्यवस्थित लिहायचा. नंतर एक कमिशन अँड डिस्काउंट 2400. आता कमिशन केव्हा देतो, डिस्काउंट केव्हा देतो, जेव्हा माल विकतो. सो इट इज रिलेटेड विथ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन म्हणून त्याला ते टाकायचं कमिशन है ना. कमिशन केव्हा देतो आपण, तेव्हा देतो जेव्हा माल विकतो. कमिशन अँड डिस्काउंट किती, कमिशन अँड डिस्काउंट आहे 2400. पुन्हा पुढचा आयटम बघूया. कमिशन अँड डिस्काउंट नंतरचा आहे सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस 2000. सेल्स प्रमोशन म्हणजे विक्री वाढवण्यासाठी केलेला खर्च. विक्री वाढवण्यासाठी केलेला खर्च कशात येणार आहे, ऑफिसशी रिलेटेड आहे का, नाही. विक्री वाढवायची म्हणजे सेल आपल्याला वाढवायची आहे, तर तो कुणाशी रिलेटेड खर्च आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. म्हणून कुठे घेणार आपण, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनला. सेल्स प्रमोशन, प्रमोशन म्हणजे वाढवण्यासाठी, एक्सपेन्सेस. सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस किती आहे, सेल्स वाढवण्यासाठी त्यांनी केलेला खर्च आहे 2000 म्हणून मी तिथे घेणार आहे. त्याच्यानंतर बघा महत्वाचं आहे, लक्षात घ्या, सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस नंतर महत्वाचं आहे डेप्रिसिएशन ऑन. आता त्याच्या खाली बघा डेप्रिसिएशन ऑन कशावर, मशिनरी 3200, ऑन डिलिव्हरी व्हॅन 1800, ऑफिस फर्निचर 1200. तुम्ही म्हणाल डेप्रिसिएशन 3 गोष्टीवरच दिलंय. पहिलं दिलंय मशीनवर डेप्रिसिएशन, दुसरं दिलंय डिलिव्हरी व्हॅनवर डेप्रिसिएशन, तिसरं दिलंय ऑफिस फर्निचरवर डेप्रिसिएशन. विच इज रिलेटेड विथ विच आयटम or which head or which overhead. machine is related with, विचार करा, machine is related sorry for disturbance, there is a net issue, we are going to start again that problem. ऐकू येत होतं ना सगळ्यांना? Okay. Again we'll start that problem from that particular item. Okay, we were on sales promotion expenses. Sales promotion expenses are related with
सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, कारण सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस केव्हा करतो आपण? सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस आपण जेव्हा सेलिंग करतो मालाची तेव्हा करतो, म्हणून ते कुठे लिहिलं आपण ते लिहिलं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनला सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस 2000. पुढचं बघूया डेप्रेसिएशन. डेप्रेसिएशन बघा त्यांनी 3 ठिकाणचं दिलेलं आहे डेप्रेसिएशन. तुम्ही लक्ष द्या. डेप्रेसिएशन बघा इथे आयटम दिलाय, डेप्रेसिएशन ऑन मशिनरी, डेप्रेसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन, डेप्रेसिएशन ऑन फर्निचर. डेप्रेसिएशन ऑन मशिनरी, मशिनरी कुठे असते? फॅक्टरीमध्ये असते, म्हणून डेप्रेसिएशन ऑन मशिनरी कुठे टाकणार आपण? फॅक्टरी ओव्हरहेड्सला 3200. आता मी लिहिणार फॅक्टरी ओव्हरहेड्स कुठे आहेत? हे माझे फॅक्टरी ओव्हरहेड्स. मी लिहिणार डेप्रेसिएशन ऑन मशिनरी किती आहे? 3200. पुन्हा डेप्रेसिएशन आहे, पण डेप्रेसिएशन कशावरचं आहे? डिलिव्हरी व्हॅन 1800. आता डिलिव्हरी व्हॅनवर जर डेप्रेसिएशन आहे तर डिलिव्हरी व्हॅन केव्हा लागते? जेव्हा आपण सेलिंग करतो मालाची, म्हणून आपण तो आयटम कुठे टाकणार? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर टाकणार डिलिव्हरी व्हॅन. डेप्रेसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन तुम्ही लिहिताना असं लिहा, डेप्रेसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन किती आहे? डेप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन 1800. आफ्टर दॅट पुढचं आहे डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. फर्निचर कुणाशी रिलेटेड असतं? फर्निचर इज रिलेटेड विथ ऑफिस. फर्निचर इज रिलेटेड विथ ऑफिस, म्हणून ऑफिसला टाकणार आहोत आपण डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. अमाऊंट किती दिली डेप्रिसिएशन ऑन फर्निचरची? 1200. 1200 बघा 3 डेप्रिसिएशन आहे, 3 ठिकाणी त्यांच्या आयटम नुसार आपण ते पुटअप केलेले आहेत. मशिनरीचं डेप्रिसिएशन फॅक्टरीला, डिलिव्हरी व्हॅनचं डेप्रिसिएशन सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनला, ऑफिस फर्निचरचं डेप्रिसिएशन ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्सला. नंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी 400. प्रिंटिंग स्टेशनरी कुठे केली जाते? साधारणतः ऑफिसमध्ये, म्हणून हे कुठे जाणार? ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्सला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती आहे? 400. तुम्ही पूर्ण लिहायचं, आपण वेळेच्या कमतरतेमुळे थोडं फास्ट या ठिकाणी मी लिहिते. नंतर दिलेलं आहे टेलिफोन चार्जेस. बघा टेलिफोन चार्जेस किती आहे? 2400. टेलिफोन चार्जेस किती आहे? 2400. ही सेकंड वर्किंग नोट असेल तुमची, पण त्यांनी काय दिले बघा ब्रॅकेटमध्ये? टेलिफोन चार्जेस 2/3 ऑफिस, म्हणजे ऑफिसला किती द्या म्हटलेत? ऑफिसला किती खर्च झालाय? 2/3, 2/3, म्हणून 2400च्या 2/3 किती येतं ते? 1600 कुणाला देईल? ऑफिसला जातील. आणि फॅक्टरीला किती टेलिफोन चार्जेस वापर केला गेलाय? 1/3. रेशोनुसार हे 2400 रुपये ऑफिस आणि फॅक्टरीला आपण वाटणार आहोत. 1/3 आपण त्या ठिकाणी कुणाला जाईल तो खर्च? तो जाणार फॅक्टरीला. किती येईल मग फॅक्टरीचा? फॅक्टरीचे येतील उरलेले 800. बरोबर. आता हे झाले आपले टेलिफोन चार्जेस रेशोनुसार. दोघं इथे आपण दोघांना तो कॉस्ट आपण डिवाइड केलेला आहे. टेलिफोन चार्जेस 2400. ऑफिसला किती गेले? 1600 आणि फॅक्टरीला किती गेले कॉस्ट? 800. का? त्यांनी दिलेलं आहे तसं. मग आपण जाऊयात आता प्रॉब्लेमच्या आन्सर कडे. इथे मी लिहिणार ऑफिसला टेलिफोन चार्जेस किती आहे? आपण काढले वर्किंग नोटला 1600. पुन्हा टेलिफोन चार्जेस आहे, फॅक्टरीला टेलिफोन वापरला गेला असेल म्हणून फॅक्टरी ओव्हरहेड्सला आपण टाकणार आहोत. किती आहे मात्र ते? 800. आपण रेशोनुसार त्यांना तो डिवाइड केला टेलिफोन चार्जेस. त्याच्यानंतर आहे हॉलेज. आपण आयटम्स बघितले बघा आधीच्या व्हिडिओमध्ये. कुठे टाकायचं? हॉलेज कुठे जातं? भाडं 1300 फॅक्टरीला जातं. हॉलेज, हॉलेज म्हणजे भाडं, मालवाहतुकीचं भाडं. किती आहे हॉलेज? हॉलेज आहे 1300. नंतर आहे वॉटर सप्लाय. वॉटर सप्लाय पण कुठे जातो? फॅक्टरीमध्येच लागतो वॉटर सप्लाय. बरोबर. वॉटर सप्लाय त्याची अमाऊंट आहे वॉटर सप्लायची 1300 अगेन. ओके. आफ्टर दॅट चार्जेबल एक्सपेन्सेस. आता चार्जेबल एक्सपेन्सेस 15,000. तुम्हाला कळलं पाहिजे चार्जेबल एक्सपेन्सेस म्हणजेच काय? डायरेक्ट एक्सपेन्सेस. हे लक्षात ठेवा.
हा, तुम्हाला फिरवण्यासाठी फसवण्यासाठी असे शब्द दिलेले असतात. चार्जेबल एक्सपेन्सेस म्हणजेच काय, डायरेक्ट एक्सपेन्सेस किती दिले, 15,000. पुढचा आयटम बघूया. नंतर आहे ऍडव्हान्स इन्कम टॅक्स पेड 1600. ऍडव्हान्स इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स म्हणजे काय, माझ्या उत्पन्नावर मी दिलेला टॅक्स. तो वस्तूशी संबंधित आहे का ती कॉस्ट, नाही. आपण प्रॉब्लेम एक्झम्प्टेड म्हणजे वगळलेले आयटम सुद्धा पाहिलेले आहेत. आयटम्स एक्झम्प्टेड फ्रॉम कॉस्ट शीट. हा जो आयटम आहे तो त्या वस्तूला प्रोडक्शनशी संबंधित नाही, हे इन्कमचं टॅक्स असतं, म्हणून हा टॅक्स इथे घेतला जात नाही, हा वगळला जातो, हा इथे घ्यायचा नाही. सेल्स दिली आहे 2,50,000. सेल्स कुठे घेतो, सगळ्यात शेवटचा पॉइंट असतो आपला सेल्स, है ना. सेल्स हा सगळ्यात शेवटचा पॉइंट असतो. आपण घेऊयात किती कितीचे सेल केले, 2,50,000, बरोबर. 2,50,000 ची त्यांनी सेल केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळे पॉइंट्स एक एकदा चेक करायचे की आपण सगळे आयटम्स पुटअप केले का, वर्किंग नोट नंबर 1 काढली का, वर्किंग नोट नंबर 2 काढली का, त्याच्या फिगर्स घेतल्या का, या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायच्या आणि नंतर काय करायची, टोटल करायची. सगळ्यात आधी वरपासून आपण टोटल करूया प्राइम कॉस्ट, बरोबर. टोटल करून घेऊयात प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट कशी येते, तिघांची टोटल. बघा, आउटरला टोटल काढायची, तिघांची टोटल येते, तुम्ही पण करायची. प्राइम कॉस्टची टोटल आली 1,63,000. सगळ्यांनी करून बघायची, स्वतः सॉल्व्ह करायचा आहे हा प्रॉब्लेम. मला त्याच्या स्क्रीनशॉट काढून किंवा ज्याच्यावर लिहिलं त्याचे मला फोटोज काढून टाकायचे. ही काय झाली आपली आता, ही झाली आपली प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट मध्ये हे सगळे जे आयटम आहेत कोणते, फॅक्टरी ओव्हरहेडचे, ते सगळे त्याची टोटल करून ते ऍड करायचे. यांची टोटल किती होते ती काढा आधी. या सगळ्या फॅक्टरीची कॉस्टची टोटल होते 18,800. आणि जर आपण 18,800 आणि 1,63,000 यांची जर टोटल केली तर आपल्याला मिळते फॅक्टरी कॉस्ट. करूयात फॅक्टरी कॉस्टची टोटल. ती आली 1,81,800. स्वतः करून कॅल्क्युलेशन करायचं तुम्ही. 1,81,800. त्याच्यामध्ये काय ऍड करतो, सगळे ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, या सगळ्यांची टोटल करायची. या सगळ्यांची टोटल आपण आउटरला काढायची. आउटरला त्याची टोटल येते 10,900. मी पुन्हा सांगते की तुम्हाला स्वतःला ते चेक करायचं आहे. या सगळ्यांची टोटल झाल्यावर आपल्याला काय मिळणार आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 1,81,800 प्लस 10,900 याची टोटल करायची. याची टोटल येते 1,92,700. प्लीज चेक इट अगेन. If there is mistake, you can suggest me in my WhatsApp number 1,92,700. आफ्टर दॅट त्याच्यामध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचे सगळे आयटम्स आपण ऍड करू, त्याची टोटल काढूयात. त्याची टोटल झालेली आहे 11,700. हे 11,700 आपण ऍड करणार आहोत वरच्या टोटल व्हॅल्यूला. 1,92,700 प्लस 11,700 त्याची टोटल झाली 2,04,400. आता 2,04,400 ही आपली टोटल कॉस्ट आहे. आणि आपण काय केलं, 2,50,000 ची सेल केलेली आहे. विक्री इतकी आहे, खर्च टोटल कॉस्ट किती आला, टोटल कॉस्ट आली आपली, सगळ्यांची टोटल केली आणि टोटल कॉस्ट आपली आली 2,04,400, बरोबर. आणि आपण सेल केली 2,50,000, म्हणजे इतक्याचा माल विकला, इतका खर्च आला, तर उरलेलं काय असणार आहे, आपला प्रॉफिट असणार आहे. दोघांची वजाबाकी करा, आपल्याला प्रॉफिट त्या ठिकाणी दिसेल. प्रॉफिट दोघांमधला जो डिफरन्स असतो तो प्रॉफिट असणार आहे. प्रॉफिट झालाय 45,600. दिस इज अवर प्रॉफिट. दिस इज अवर प्रॉफिट. प्रॉफिट कसा काढला आपण, प्रॉफिट कसा काढला, जी सेल होती सेल मधनं टोटल कॉस्ट आपण लेस केली, त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट मिळालेला आहे. प्रॉफिट आपला 45,600. दिस इज द डिफरन्स, दोघांमधला डिफरन्स त्या ठिकाणी आहे. या पद्धतीने आपला प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या प्रॉब्लेमला आपण पुन्हा भेटूयात.